ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. बघा पूर्ण भात रुजलंय. हे बघ कसं रुजलंय भात. हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मोस्ट वेलकम. सर्वांना गुड मॉर्निंग, राधे राधे. तर गाईज फ्रेश मॉर्निंगचा आणि फ्रेश ब्लॉग वगैरे स्टार्ट केलेला आहे मी. आणि बघायला गेलं तर हे पण काम झाले आणि अर्धे पेंडिंगला राहिले, तर ते पण काम कंप्लीट करायचं आहे. आणि बघायला गेलं तर आज पाऊस नाही मिळत. बघा पाऊस नाही मिळत तर पाऊस पण येऊ शकतो, कदाचित येऊ शकतो, नाही पण येऊ शकत. पण आई शेतावरती गेलेली, तिकडे जायचं कारण ते भात पडलं आहे, लुस्कान चालली आहे. तर ते तिकडे कसं काय करावं लागेल काय नाही ते मला माहिती नाही मिळत, पण मला आवाज दिला होता तर तिकडे जायचं आहे बघण्यासाठी. तर नाश्ता वगैरे तर नाही केलेला मी, ठीक आहे. आणि बघा त्याच्यामध्ये पण हे ठेवलेलं आहे भांडं, एकच भांडं ठेवलेलं आहे, बाकीचे ठेवायचे बाकी आहेत कारण ते थोडं ओलं आहे, ते थोडं सुकणार. त्यानंतर मग त्याच्यामध्ये पूर्ण पाण्याचं भांडं, खाद्याचं भांडं, सर्व प्रकारे ते भांडे लावणार आहेत. पण सध्या आता एकच भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर काय आता मी शेतावर जातो आहे, त्या शेतावर गेल्यानंतर मग बघूया एक्झॅक्टली काय काय झालं आहे, कसं झालं आहे ते तुम्हाला पण बघायला भेटणार आहोत. तर काय चला जातो आता शेतावरती. आणि ते कुत्रे वगैरे पण बाहेर आहेत, ते पण कॅच अरटतात. कसं कॅच अरटतात तर त्यांना पण घेऊन मी शेतावरती जातो आहे. टॉमी आणि जेरी, ठीक आहे, अशा प्रकारचे दोघांची नावं ठेवलेली आहेत. तर काय चला आता आलो घरी, तर त्यांना घेऊन शेतावर जातो आम्ही, कारण ते पण बघ कसं करतात, ते पण खूप कंटाळलेत घरामध्ये राहून. तर त्यांना आपण घेऊन जायचं आहे शेतावरती. चला शेतावरती चला. हे बघा कसं झालं भात, आणि हे बघा हे आमची मदर, आणि हे भात हे भरून ठेवलं याच्यामध्ये. कसं हे बघा कसं झालेलं, हे बघा कसं झालेलं आहे, ठीक आहे. हे बघा कसं लोंग सोडायला लागलं बघा. काय टॉमी कसा काय लागला, की टॉमी आणि जेरी साईडला बघत आहे, ठीक आहे. ते घेऊन जायचं आहे शेतात. कुठे जायचं हे घरी घेऊन जायचं आहे खरी. गाईच बघा हे बघा कसं घेऊन चाललंय. अशी कामं करायला लागतात घरी राहिल्यावरती, समजलं. बघा डोक्यावरती अशी कामं करायची, अशी कामं करायची. किती मजा असते काम करायला बघा, अशी कामं करायची. हे बघा भात लगे रुजलं लगे. हे बघा पूर्ण भात रुजलंय. हे बघा कसं रुजलंय भात. इथंच नाही बा, इकडे पण कसं रुजलंय, म्हणजे इकडे रुजलंय. हे बघा किती खराब झालं. मी ओटीवर ठेवलंय, मी असं पाखडलाय डायरेक्ट. पाकडूनच ठेव सारखा, ते बुडा असून सारखं. तर काहीच पाऊस येऊन गेलेला आहे, आणि बघायला गेलं तर मस्त आराम केला. आणि आराम केल्यानंतर आता याच्यावरती जायचं वरती, ठीक आहे. तर पाऊस आत्ताच येऊन गेला, आणि बघा पाऊस परत येऊ शकतो. पूर्ण पावसाचं वातावरण जबरदस्त झालेलं आहे, खतरनाक झालेलं आहे. तर चला वरती, ठीक आहे. हे बघा असं चढायचं वरती. आणि आमची सोटी, ही बघा सोटी आमची कशी सोटी, ही बघा सोटी, ही आमची सोटी. गाणं बनवू, गाण्यावर डान्स करून बिमार पडला डान्स. हे असं बनवलेलं आहे हे पूर्ण. आणि याच्यावरती पण येणार आहे, तर याच्यावरती चुका वगैरे ठोकायचे आहेत. ह्याच्यावरती असं ठोकायचं आणि चुका ठोकायच्या याच्यावरती. आणि मस्त घर बनवणार याच्यावरती. कारण का बनवणार, कारण इकडे बघा हे दिसते नाही पूर्ण, हे पूर्ण ग्राउंडवरती तिकडे हे इकडे काय बनवलं, कारण रात्री याच्यावरती लक्ष राहणार, कोण चोरी करते कोण नाही चोरी करू शकणार ते दिसतं नाही. पूर्ण पाठीमागे हे करणार, आणि याच्यावरती मस्त राहणार. आणि याला नाव देणार आहे पोल्ट्री हाऊस, ठीक आहे. असं त्याचं नाव देणार आहे, वेलकम टू पोल्ट्री हाऊस. तर त्याच्यावरती जे पण कोणी येणार इकडनं, या साईडला इकडनं,
या साईडला इकडनं पायऱ्या राहणार, या साईडला इकडनं पायऱ्या राहणार इकडनं. ठीक आहे. आणि आमच्या इकडे बघा बिमारी इन्सान दाखवतो बघा, बिमारी इन्सान ते तिकडे बघा, बिमारी इन्सान ते बघा, त्या बिमारी इन्साने फोसके बघा, ही फोसकी ही बेन ही बिमी ही पोल्ट्री कोंबडी आहे, पोल्ट्री कोंबडी. इकडे बघा, इकडे गावठी कोंबडी येतात, तिकडे गावठी कोंबडी आहेत. ही बाई ही पोल्ट्री कोंबडी ही पोल्ट्री कोंबडी आहेत आमची, पोल्ट्री कोंबडी रूम खोलीत जातात ती पोल्ट्री कोंबडी, पोल्ट्री कोंबडी. हे असं घ्यायचं, हे बाई ते चूक हे ठोकायचं. ठोकायचं आहे. तर काय, चला पुन्हा पहिले काम गोळी कंप्लीट करतोय, त्यानंतर तुम्हाला भेटतो. लेट्स गो. ठीक आहे. कारण पाऊस खूप आला जोराचा, तर लपावं लागलं मला पण. बघा पाऊस, पाऊस ये रे पाऊसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. बघा तर गाईच, पावसाचं वातावरण नाही आहे, थंडीचं वातावरण आहे आणि उन्हाळ्याचं वातावरण आलंय. पण पावसाचं वातावरण कसं माहिती नाही. बोलतात 5 तारखेपर्यंत पाऊस पडणार. ठीक आहे. तर बघा पाऊस आलेला आहे खूप जोराचा, हे बघा. ठीक आहे. तर काही पाऊस आलेला आहे, खूप 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 पाऊस आलेला आहे, खूप खूप पाऊस आलेला आहे, खूप खूप पाऊस आलेला आहे. लपा लपा. तर काहीच एवढा पाऊस येऊन गेला. हे बघा किती पाणी भरलंय, हे बघा ते पाणी भरले खमेल्यामध्ये. आणि इकडे बघा हे पूर्ण साचलेलं आहे. एवढा खूप जोराचा पाऊस आला होता, खूप जोराचा पाऊस म्हणजे खूप जोराचा पाऊस आला होता. आता बघा ऊन निघाले इकडे, हे बघा सूर्य निघाले आता. तर 1 तास अर्धा तास पाऊस पडतोय, 10-15 मिनटं ऊन येतंय. काही समजत नाही काय झालं काय नाही. पण पाऊस खूप जोराचा आला होता, जोराच एवढं पाणी साचलंय, हे बघा. तर काहीच पाऊस आता गेलेला आहे. तर माझं जे पण काम राहिलं आहे ते फटफट काम माझं कंप्लीट करतो. ठीक आहे. त्यानंतर मग पुढचं प्लॅनिंग, कारण आजचं जास्त काही काम झालं नाही मिळत. तर जे पण काम आता करतो आहे, कारण एवढं पाणी साचलेलं आहे बघा, एवढं पाणी साचलं याच्यामध्ये. तर आता जे पण काम आहे ते फटफट करतो आहे, कंप्लीट करतो आहे आणि मग सुट्टी वगैरे करतो आहे. आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर काही चेहरा बघा कसा आला आहे माझा, खूप खराब चेहरा आला आहे बघा. झालं ना खूप खराब चेहरा, पूर्ण चेहऱ्याची हालत खराब झाली आहे. तर पाऊस पडतो आहे आणि हे पूर्ण केलेलं आहे, पूर्ण चुका ठोकल्या याच्यामध्ये आणि पूर्ण रेडी केलेलं आहे. त्याच्यावरती तर बाकी करायचं राहिलं आहे. ठीक आहे. तर पाऊस पण खूप पडतो बघा. आता परत पाऊस आलेला आहे बघा. हा सगळीकडे पाणी साचले बघा. सगळ्या ठिकाणीच पाणी झाले, पाणी आणि पूर्ण दिवस पाऊस पडते. 5 मिनटं पाऊस, 5 मिनटं ऊन, 5 मिनटं पाऊस, 5 मिनटं ऊन असं पडत आहे. तर गाईज आणि 6 वाजलेत. तर चला गाईज आता मी पहिले माझं काम झाले कंप्लीट, पहिले फ्रेश वगैरे होतो आहे. ठीक आहे. कारण बघा पूर्ण केस वगैरे पूर्ण भिजले आहेत. तर जातो आहे आणि कपडे पण भिजले आहेत, कारण कोंबडे वगैरे पण आज बसवले. ठीक आहे. आज लवकर कोंबड्यामध्ये बसवले, कारण पाऊस पण आहे त्याच्यामुळं घरामध्ये लवकर कोंबडे बसवले. आणि काय याच्यावरती असं करायचं आहे ते आता उद्यापासून काम चालू. जर पाऊस नसेल तर ते काम लवकरात लवकर कंप्लीट करतो, पण मला 15 दिवसामध्ये ते काम कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. तर काहीच माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय आणि जय महाराष्ट्र.